हाय गाईज, हॅलो. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ या हेअर्ससाठी असणार. हे बघा माझे हेअर्स, यांचे हाल मी काय करून ठेवलेले आहे. सगळे गवत झाली, गवत गवत. काय करावं, काही करायला मागत नाही ना मी केसांचं. ना मी त्याला धड तेल लावते, ना त्यांची केअर करते, ना वेळेवर केस धुते. अशी तर आळशी आहे मी. बट आज मग विचार चालू आहे माझ्या या अशा पार वाट लागलेल्या केसांची थोडीशी काळजी घ्यावी. तर मी आज या केसांना कांदा लावायला चालले. असं म्हणे ना, केसाला कांदा लावू का तुझ्या? तर मी आज खरंच माझ्या केसांना कांदा लावते. कांदा लावते म्हणजे त्याची पेस्ट लावते. का तर केस ना खूप खराब झाली आहे, सगळी स्प्लिटन्स आली आहे. गुंता एवढा झाला आहे की मला केस विंचरायची इच्छा होत नाही. आणि ते केस विंचरायची इच्छा नाही झाली की मग मी व्यवस्थित राहायचं पण बघत नाही. सो आता चलूया आपण जरा केसांची निगा राखायला. तर मी हा असा लालसरवाला कांदा थोडा घेतला आहे आणि त्याला कट केला आहे. लालसरवाला कांदा चांगला असतो असं म्हणतात, असं यूट्यूबमध्ये दाखवलं आहे. सो यूट्यूबला फॉलो करून मी हे उपक्रम करायला चालले. बघू आता. तर हे असं कांद्याची पेस्ट रेडी आहे. यात मी थोडं खोबरेल तेल घालते आणि थोडीशी हनी, मध. बस आता याला मिक्स 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 विथ उंगली मिक्स करते आणि मग माझ्या केसांना लावते. थोडं तरी केअर करते, थोडं तरी काळजी घेऊ दे बिचारा माझ्या केसांची. काय आता म्हणावं, असो लावायचं आता. ही पेस्ट अशी माझ्या या सगळ्या छान अशा केसांना लावते मी. तर तुम्हाला हे स्कॅल्पपासूनच लावायचं आहे, म्हणजे ते मुळासकट असर करतं. म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने लावता येतं. मी आपली अशी वाकडीन तिकडे लावत असते, जिथे तिथे अशी तिथे. तर तसं लावते प्रत्येक बाजूला, जिथे जिथे वाटते माझे केस मला अशी खराब आहेत किंवा ड्राय झाली आहे खूप, तर मी थोडंसं चोळून लावते. आणि गुंता आहे ना, त्या गुंतामुळे मला ना असं नीट भांगी पाडता येत नाही. कंगवा घ्यायला गेली डोळ्यातून पाणी यायला लागलं. कांदा तिखट वाटतं जास्त. तर असं डोळ्यातून पाणी जास्त तिखट कांदा घेऊ नका, नाहीतर केस खराब झाली म्हणून रडाल सारखं, जे तसं माझं होतं आहे. आई ग, इतरांना वाटेल उगीच रडते मी विनाकारण, पण हा कांदा मला रडवतो आहे. ठीक आहे, थोडीशी त्याची काळजी नाही घेतली ना मी एवढ्या दिवसात, मग थोडा तरी त्रास होणार ना त्याला, आणि मग तुम्हाला त्रास देणार. ठीक आहे. तर मी माझ्या केसांना सगळीकडे अप्लाय करते हा कांदा, आणि मग आपण अर्धा तास हा कांदा असा ठेवून द्यायचा केसांवर. आणि त्याप्रमाणे हां, तर मी बोलवते अर्धा तास आपण हा कांदा असंच, हे जे पेस्ट आहे हे असंच ठेवूया. आणि अर्ध्या तासानंतर त्याला चांगल्या पद्धतीने शॅम्पूने, कंडिशनर पण लावू शकता तुम्ही, बट मी नाही लावत कंडिशनर. तर आपण शॅम्पूने चांगल्या प्रकारे वॉश करूया. ठीक आहे. आता मी माझे केस अशी बांधते, माझे डोळे पुसते. कांद्याने रडवलं पार मला. तर अर्ध्या तासाने मी वॉश करते आणि मग मी परत भेटते तुम्हाला. चलो बाय. तर जेव्हापर्यंत माझी केस सुकतात त्यापर्यंत मी बाकीचं काम आवरते. म्हणजे माझं हे केसांबरोबर थोडी रूमची पण साफसफाई करणं गरजेचं आहे, बरोबर ना. सो मग
थोडं झाडलोटचं काम करते तेव्हापर्यंत. सो मी आता हेअर वॉश करून आलेले आहे आणि केस आता जरा हां माहिती आहे मला, तुम्ही बोलाल की अरे आता तर केस धुवून आली ओल्लेच तर आहे, लगेच कसा रिझल्ट दिसणार. असं लगेच दिसणार नाही, पण असं खूप हलकं वाटतं ॲक्च्युली. मी थोडे माझे केस पुसून घेते आणि तुम्हाला हे दाखवते. हे जे आहे कांद्याचे छोटे छोटे बारीक असे हे राहतात ॲक्च्युली, हे हळूहळू जाणार, पण त्या स्मेलनेच केसांची थोडीशी चांगली सुधारणा पण होते. सो मी हे आठवड्यातून ॲटलिस्ट 2 वेळा केले ना तर माझी केस थोडी व्यवस्थित अशी होईल, म्हणजे त्यांची परिस्थिती व्यवस्थित अशी होईल. सो बघू आपण सुटल्यावर, म्हणजे असं केसांना आपण काही लावलं ना, फक्त शॅम्पू लावण्यापेक्षा कांदा आणि किंवा मग तुम्ही एखादा स्पा लावा किंवा मग तांदूळ फ्लेक्सीड, तर त्याने ना फरक पडतो खूप केसांवर. थोडी केस अशी माझी शायनी झालेली आहे, हे इग्नोर करा प्लीज. हे जे कांद्यांचे छोटे छोटे असे तुकडे लागलेले आहेत जे मी पेस्ट केलं होतं, ॲक्च्युली मी पेस्ट न करता फक्त त्याचं रस आहे तो घेऊन लावला असं तर झालं असतं, बट त्यापेक्षा जास्त हे काम करतं, म्हणून मग मी हे असं केलं. तर बघू आता 2-3 वेळा लावल्यानंतर मे बी यात काही फरक पडेल. म्हणजे ओके आहे असं. तर थोडंसं म्हणजे हे सतत लावत राहिलं ना, केस जी आपली पांढरी झाली आहे ना, माझी केस बघा इथे आहेत पांढरी, सतत जर याचा उपयोग केला ना ती पांढरी केस पण थोडीफार कमी होऊन जातात. आता हे मला रिझल्ट तर आहे ओके ओके. मी असं आठवड्यातून 2 वेळा जर लावलं तर त्याचा रिझल्ट प्रॉपर पद्धतीने होईल असं वाटतं मला. तर मी विचार करते केसांबरोबर थोडा चेहऱ्याचा पण आपलं व्हॉल्यूम नीट केलं पाहिजे. का तर स्वतःची काळजी घेणं ना खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी आता काय मोकळीच आहे, ऑफिस वगैरे नाही आहे मला, घरीच आहे, मग मी भेटलेल्या मोकळ्यामध्ये स्वतःची काळजी घेऊ शकतेच, ओके नाही. हे जे आहेत त्याला इग्नोर करा तुम्ही प्लीज, आणि तुम्हीही ट्राय करा, कारण याने रिझल्ट येतो. सुरुवातीला दिसणार नाही बट नंतर नंतर रिझल्ट येतो. तर चलो आता मी चहा वगैरे घेते, मग तुम्हाला पुन्हा भेटते. बाय.